त्याने पहिलं षटक ज्यांच्या नावी आहे विहाळी एक्सप्रेस सचिन मोहिते षटक क्रमांक 1 मध्ये मॅचची सुरुवात स्ट्रायकर एंडला ज्याने या पावसाळी हंगामामध्ये चांगला खेळ केलाय सूरज मताळे कामथडी पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय फटका चांगला खेळला एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत बॉलची पैकी स्ट्रायकर एंडला पंचांगडे मागितली होती दाद डेंजरस एंडला सूरज मताळे धावले आणि एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करताना आपल्याला याच बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाले स्कोर बोर्डचा होतोय श्री गणेशा फटका चांगला खेळला होता आणि त्या बॉलवरती तब्बल धावा मिळतायत 2 पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलेला आहे दिशेवरचं नियंत्रण चांगलं होतं 2 धावा खर्च करतात सचिन मोहिते गावावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत बॉल क्रमांक 2 आकू टप्प्याचा वार वेगवान बॉल टाकलाय ही खासियत आहे सचिन मोहिते यांची वेगवान गोलंदाज आहेत वेगावरती स्वार होत आहेत हा डॉट टाकलाय कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही डॉट बॉल आलाय सूरज मताळे पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकावीर किताब पटकवणारे स्ट्रायकर एंडला आणि 2 सामनावीर या स्पर्धेमध्ये घेणारे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात परंतु एका बाजूला विहाळी एक्सप्रेस सचिन मोहिते बॉल क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरतून उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय डॉट आलाय आता एका चांगल्या लय मध्ये सचिन मोहिते या ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत तब्बल 3 बॉल टाकले आणि अवघ्या 2च धावा सचिन मोहिते यांनी खर्च केलेल्या आहेत अजूनही 3 बॉलचा खेप बाकी आहे धो पाऊस पडतोय सूरज मताळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल हाही वेगाने टाकलेला बॉल पंचांनी सांगितलं की आणि पंच सांगतायत की हा नो बॉल आहे फ्रंट फूट नो बॉल आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल नो +1 अशा या बॉलच्या पाठीमागे धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया 2 धावसंख्या 4 बिनगडी बाद महाराज 11 भोर गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर श्रेयस यादव यांना या अगोदर षटक क्रमांक 1 मध्ये आणलं होतं म्हणजे गोलंदाजीमध्ये या मॅच मध्ये बदल केलेला आहे आणि ज्यावेळेस पाऊस पडतोय त्यावेळेस वेगवान गोलंदाजाला सचिन मोहिते यांनी आणलंय आणि सतीश सनस यांची ही कल्पक बुद्धिमत्ता म्हणावी लागेल बरेचसे बदल करत असतात परंतु एका बाजूला ही ती आक्रमक जोडी आहे स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये सनी धोंडे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा खेळाडू प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू आणि मन हरकून टाकणारे फटके खेळणारा खेळाडू जर कोण आहे ना तर तो चिखलगावचा सनी धोंडे आहे स्ट्रायकर एंडला तयार आहे मोठ्या फटक्यांसाठी झगडतोय धावसंख्या सिरावलेली आहे आणि तब्बल 4 बॉलचा खेळ झालाय शेवटचे 2 बॉल सचिन मोहिते जागेवरतूनच फटका खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता धावफलकावरती तब्बल 6 धावा बिनगडी बाद सुरुवात जर आपण पाहिली ना तर महाराज 11 भोरने सावध केलेली आहे एकही गडी गमावला नाहीये परंतु अद्यापही वाईला यश मिळालेलं नाहीये कैलासवासी राकेश जाधव उर्फ पीटीआ भुसारी प्रतिष्ठान वाई जागेवरतूनच फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला बॉल एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते दुसरीचा प्रयत्न केलाय आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे एकाला माघारी यावं लागेल धक्का क्रमांक पहिला लागलाय महाराज 11 भोर या टीमला आणि या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल दुसरीचा प्रयत्न करताना फलंदाज येतील माघारी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना महाराज 11 भोरने बनवलेले आहे धावा तब्बल 7 चला गाई करा दोन्ही संघांना विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल स्वर्गीय विजय दादा देसाई
स्मृती चषक 2025 चा एक दैदिप्यमान रबर बॉल क्रिकेटचा हा 16 आणि आता आपण वळलेला आहोत अंतिम टप्प्याकडे. सेकंड सेमी फायनल सुरू आहे. जो संघ जिंकेल तो 2 गाव 1 संघ या संकल्पनेमध्ये जो संघ पुढे आलाय त्या संघाविरुद्ध 2 हात या संघाला करावे लागतील. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आत में प्रवीण. ओव्हर नंबर 2 साठी सतीश सनस. षटक क्रमांक 2 चा कारभार सतीश सनस यांच्या खांद्यावरती. एका बाजूला सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. सूरज यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. सूरज यांनी आता आपला स्वाभाविक खेळ करायला सुरुवात केली आहे. सतीश तयार. हाई बॉल आडव्याच बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली योग्य अंदाज बांधला. पकडले कॅच आणि सूरज येतील माघारी. ज्यांनी या अगोदरच्या बॉलवरती खेळला होता मोठा फटका ते सूरज येत आहेत माघारी. प्रयत्न केला होता कारण धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये खेळलेला फटका आणि पडलेली लांबी कमी आणि पकडलेला कॅच झालेलं विकेटचं पतन. धावा आहे धावफलकावरती 13. 2च बॉलचा खेळ झालेला आहे. पहिला बॉल महागडा होता परंतु त्यानंतरच्या बॉलवरती कमबॅक केलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी भोर तालुक्यातल्या चिखलावडे गावचा अक्षय कोंडाळकर मामा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी मधल्या फळीमध्ये क्रमांक 4 अक्षय कोंडाळकर. क्षमता आहे अक्षय कोंडाळकर यांच्याकडे. चांगली बॅटिंग करू शकतात. मामा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे अक्षय कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये. मधल्या फळीमध्ये समोर सतीश सनस वाई तालुक्यातील आसरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. पहिला बॉल महागडा टाकला त्यानंतरच्या बॉलवरती विकेट. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा 2 गडी बाद. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रभावशाली बॉल. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतर तुमचा बोलबाला सुरू होतो काय हे प्रखरतेने सतीश सनस यांनी या बॉलच्या पाठीमागे दाखवलेलं आहे. परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. अक्षय कोंडाळकर मामा यांना नावाप्रमाणे आता खेळ करावा लागेल. बराचसा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. अंडरम क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी. जागेवरतूनच फटका खेळण्याचा प्रयत्न. ताकदीचा वापर केलाय परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलेलं नाहीये. याचमुळे की काय चेंडू फळी आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. या ओव्हरमध्ये आता डॉट बॉलचा रेशिओ वाढू लागलेला आहे. या 2 बॉलच्या पाठीमागे महाराज 11 भोरला एकही धाव मिळालेली नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. आडव्या बॅटने खेळलेला फटका आणि बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे मोठा. नाही होणार. धावांचा तोटा. षटकार. अक्षय कोंडाळकर मामा यांचा हा टोला होता. त्यांच्या बॅटचा बोलबाल आता सुरू झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. कॅच होईल का? झेल होऊ शकला नाही. योग्य अंदाज झेलचा बांधू शकले नाही. परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल मिळालेल्या आहेत. त्या 2 षटक क्रमांक आता 2चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 21. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम महाराज 11 भोर या टीमने या धावा उभारलेल्या आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम मीटिंग बोलवली आहे. कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल, कुणावरती दिली जाईल अंतिम षटकाची जबाबदारी. कारण एका बाजूला अक्षय कोंडाळकर मामा यांची बॅट आता तळपलेली आहे. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आहेत ज्यांनी अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये. आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आता गोलंदाजी मार्कवरती कोण येणार, कुणाच्या हाती सोपवला जाईल बॉल. षटक क्रमांक 3 मध्ये केलाय बदल.
ओव्हर नंबर 3 साठी वाई तालुक्यातल्या गुळुम गावचा श्रेयश यादव. चला घाई करा. 21-21 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या अखेरीस लेदर बॉल क्रिकेट रिलायन्स कडून खेळणारा श्रेयश यादव गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला प्रवीण अद्यापही हात खोलले नाहीत, स्ट्राईक वरती आलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. एक सिंगल धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, जोखीम टाळलेली आहे. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. वाईट +1 अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या धावफलकावरती 23. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती शेवटचे निर्णायक 6 बॉल. टार्गेट सेट करणारे आहेत महाराज 11 भोर. कुठपर्यंत मजल मारेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट होतोय. प्रत्येक बॉल आणि त्या प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक वेगळं मिश्रण, एक वेगळी भिन्नता पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. श्रेयश यादव ज्यावेळेस गोलंदाजी करत होते, परंतु एका बाजूला मामा तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. कोण आपल्या विकेटचा त्याग करणार, तर अक्षय कोंडाळकर मामा आपल्या विकेटचा त्याग करतायत. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण त्याग पाहत असतो. तडजोड तुम्हाला करावीच लागते आणि विकेटची तडजोड आकाश कोंडाळकर मामा यांनी केली, कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मिडल ऑर्डर मध्ये क्रमांक 5 वरती शेवटच्या, माफ करा करेक्शन करूया, योगेश ओव्हर मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी अंतिम षटकातले काही बॉल. दुसरीचा प्रयत्न केलाय. पाण्यातून आणि गवतातून मार्ग काढत क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत आणि धाव घेण्याचा प्रयत्न सातत्याने जर आपण पाहिला ना तर अपुरा पडलेला आहे. श्रेयश यादव चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये केलेली आहे. एकही मोठा फटका त्यांनी अद्यापही खर्च केला नाहीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामुळे तब्बल धावा धावफलकावरती आहे 24. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झालेले आहेत 3 बॉलचा खेळ शेष आहे. तालुका हाफ मध्ये एकामेकासमोर आहे वाई विरुद्ध भोर. बाजूला असणारे हे 2 तालुके. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता तेजस आलेले आहेत. क्रमांक 6 वरती तेजस झोंडे, क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी शेवटच्या 3 बॉल साठी. लाखवड आणि अकालपे हा संघ 2 गाव 1 मधून फायनल मध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्या टीमला पश्चिम महाराष्ट्रातील 2 आयकॉन तुम्ही कोणतेही घेऊ शकता, याची आपण नोंद घ्या आणि आपण टॉस साठी तयार राहा. टीम लाखवड आणि अकालपे, पश्चिम महाराष्ट्रातील तुम्ही 2 खेळाडू तुमच्या टीम मध्ये समाविष्ट करू शकतात. आयकॉन म्हणून याची आपण नोंद घ्या, कारण एका बाजूला तालुका हाफ संघ आहे. चला घाई करा, शेवटचे काही बॉल बाकी आहेत मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयश यादव एका बाजूला बॅटिंग मध्ये तेजस झोंडे आणि त्यांच्या सोबतीला योगेश. ही मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. डावकुरे आताचा खेळाडू तेजस झोंडे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या आणि उर्वरित काही बॉलसाठी. शेवटच्या काही बॉलचा समाचार घेतला जाईल का, धावसंख्येला आकार दिला जाईल का, काय दडलंय शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे. महाराज 11 भोर संघ बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारेल.
दोन्ही देखील डावकुरे आताचे खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2025 आणि आल्या पावली आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. ऑन साइडला बॉल भिरकावून दिलाय. भीर 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 सिक्सर. बॉल सीमा पार षटकार. आल्या पावली तेजस झोंडेने बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या वाढवणारा षटकार. धावसंख्या आता भरारी घेत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावा धावफलकावरती. श्रेयस यादव यांच्यावरती केलं आक्रमण. एंड बदललाय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे. आणखीन एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहेत टीम महाराज 11 भोर या टीमने. अजूनही एका बॉलचा केस शेष आहे. चला काय करा. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. तेजस झोंडे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक मोठा फटका खेळला. तो फार महत्वाचा होता या मॅचच्या दृष्टीने, कारण धावा असणं फार महत्वाचं होतं महाराज 11 भोर या टीमकडे आणि तो प्रयत्न त्यांनी प्रखरतेने केला. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. चला महाराज 11 भोर आपण घाई करा. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. अंतिम बॉल प्रगती पथावरती पहिल्या डावातला. श्रेयस यादव याचा चांगला बॉल आणि याही बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. प्रथम बॅटिंग करताना महाराज 11 भोरने बनवलेले आहे धावा. 30 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिटिया भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाईला धावा 31. येणारे बॉल 18. चला दोन्ही टीमना विनंती करतोय थोडीशी घाई करा. महाराज 11 भोर या टीमला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणाची रचना लगेच करा. त्याचबरोबर आमचे मित्र आणि लाखवड गावचे सुपुत्र अंकुश दादा सकपाळ यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. थोडीशी जागा द्या. सर्वांना विनंती आहे. काही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अंकुश दादा सकपाळ यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. परंतु या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला गोगवे गावाला सहकार्य करणारे सर्व आमचे स्पॉन्सर सन्माननीय श्री शंकरराव मोरे साहेब यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटलं KSK प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष सुतार यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करणारे आमच्या सर्वांचे लाडके मित्र सुनील दोंडे बापू यांचंही आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर पूजा एंटरप्राइजेसचे सर्व वसंतदादा शिंदे यांचंही मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर भैरवनाथ ॲम्ब्युलन्सचे प्रोप्रायटर अर्थातच आमचे बंधू लक्ष्मण कृष्णा देसाई यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर जे बॅनर्स आपण पाहतोय हे बॅनर ज्यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आलं आदरणीय आमचे जतीनदादा दनावडे कलाकार फ्लेक्स यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर आमचे बंधू आणि BCC 11 संघाचे आधारस्तंभ परी 11 संघाचे संघ मालक श्री सकाराम शेठ कदम यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर पुणे आणि गोगवेचे उद्योजक अर्थातच युवा उद्योजक बंटी शेठ सकपाळ यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. बॅट्समन लवकरात लवकर पाठवा आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला
बहुमूल्य सहकार्य करणारे आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचे सर्वेसर्वा शिल्पकार, त्याचबरोबर जावली महाबळेश्वरचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं, आपल्या सर्वांचेच लाडके दादा सन्माननीय अशोक दादा सकपाळ साहेब यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं, विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचंही मनापासून आभार. सावली तालुक्याचे युवा नेते बापू पार्टे यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर बाकी गावचे सुपुत्र समाजसेवक गोविंददादा कदम साहेब यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर गोगवे गावचे सुपुत्र दोंडीबा धुमाळ यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर तेटली गावचे सुपुत्र श्री राम शिंदे साहेब पत्रकार यांचंही मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी पावसाळी छत्री देण्यात आले, अर्थातच प्रकाश दादा सकपाळ यांचंही मनापासून आभार. गोगवे गावचे सुपुत्र सचिनजी भोसले यांचंही मनापासून आभार. निलेश सोंडकर यस स्पोर्टचे मालक यांचंही मनापासून आभार. नयन सकपाळ यांचंही मनापासून आभार. सोपानदादा मोरे यांचंही मनापासून आभार. राधिका ज्वेलर्स कैलाश यमगर यांचंही मनापासून आभार. भोसले डेकोरेटिव्हचे सर्वे सर्वा अंकुशजी भोसले साहेब यांचंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर श्री पेशवाई साडीचे राहुलजी बनगे यांचंही मनापासून आभार. आणि त्यामध्ये पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी झेल सुटलाय बाउंड्री लगत. जाऊया निलेश मटेकर सर यांच्याकडे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण करायला गेले सतीश सनस आणि त्यानंतर मिळालेल्या धावा या बॉलच्या पाठीमागे तब्बल आहेत 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना, वाई विरुद्ध भोर असा सामना रंगलेला आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं ना तर धोंडेवाडीचे अजित धनावडे आहेत गोलंदाजी मार्गवरती, अनेक वेळा एपी बॉयज कडून खेळलेले आहेत. तर समोर सतीश सनस आहेत. अनेक वेळा वाई स्पोर्ट मध्ये खेळताना हे 2 खेळाडू घरौंद्याच्या मैदानावरती अनेक रविवारी अनेक स्पर्धेमध्ये एकामेका समोर आले. आज तालुक्याकडून खेळताना एकामेका समोर आलेले आहेत. निमित्त आहे, गाठ पडली आहे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2025 मध्ये अजित धनावडे तयार. तोला मोलाचे खेळाडू एकामेका समोर. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. एकामेका विरुद्ध अनेक वेळा या 2 खेळाडूंनी अनेक वर्ष कुरघोड्या केलेल्या आहेत, परंतु आज नव्याने एकामेका समोर आलेले आहेत. गाठ पडली आहे भरपूर वर्षानंतर. तालुका वाईज गटामध्ये भोर विरुद्ध वाई असा रंगलेला रोमांचक सामना. अजित धनावडे या बॉलवरती सतीश सनसचा वार फसलाय. बॉल हवे झेल होईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु कॅच होऊ शकला नाहीये. सतीश सनस यांना जीवनदान मिळते, परंतु एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला आलेली फेक आणि नॉन स्ट्रायकर एंडला डावकुऱ्या हाताचा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयस यादव जड पावलांनी माघारी. दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही, ताळमेळ बिघडला आणि डावकुऱ्या हाताचा ऑलराऊंडर खेळाडू श्रेयस यादव येतोय माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये वाई तालुक्यातील जांभळी गावचा विशाल चोरगे क्रमांक 3 वरती. त्याचबरोबर ज्या स्पॉन्सरनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख आम्ही आता करतोय. त्याचबरोबर दीपक दादा सकपाळ वेंगळी गावचे सुपुत्र त्यांचाही मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे बंधू श्री राजेश देसाई यांचाही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर कलेने ब्रँडचे श्री नारायण दादा कदम यांचाही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर BCC 11 गोगवे संघाचे लेजेंड खेळाडू संजय दादा कदम साहेब यांचाही मनापासून आभार. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा सर्वांचेच लाडके अंकुश चिकणे साहेब यांचाही मनापासून आभार. त्याचबरोबर ज्ञानेश्वर कदम BCC 11 संघाचे खेळाडू यांचाही मनापासून आभार. त्याचबरोबर सनस स्पोर्ट्स आपलंही मनापासून आभार. धन्यवाद. फुलटॉस बॉल वरती मारलाय ताव. सतीश सनस यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. अजित धनावडे यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे या अगोदरचे काही बॉल, परंतु हा फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती केलाय सतीश सनस यांनी प्रहार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6. एका बाजूला अजित धनावडे यांना अनुभव आपला कृतीमध्ये आणावा लागेल. अनेक वेळा संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. समोर सतीश सनस शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम घेतली जाईल का? ती जोखीम परवडणारी आहे का? तर नाही, जोखीम टाळलेली आहे. एकच धाव, हा वाईड आहे, त्यामुळे 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या आहे धाव फलकावरती आता 11 धावा. 31 धावांचं लक्ष म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत धावा 20. अजित धनावडे विकेटच्या शोधामध्ये आहे. ती महत्वाची विकेट स्ट्रायकर एंडला.
विशाल चोरगे. हे दोन खेळाडू अनेक वेळा समोरासमोर आलेले आहेत. असं नाही की दोन खेळाडू पहिल्यांदा समोरासमोर येत आहेत. अजित धनावडे, विशाल चोरगे अनेक वेळा बॅटल रंगलंय, परंतु पुन्हा एकदा या दोन खेळाडूंची समोरासमोर गाठ पडली आहे वाई विरुद्ध भोर मध्ये. अजित धनावडे पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. समोरच्या बाजूला विशाल चोरगे. ऑन साइडला विशाल चोरगे आणि बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक आले परंतु झेल होऊ शकला नाही. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्येला चालना मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. 13 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 1 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. अजित धनावडे काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होते. चांगल्या रीतीने संपर्क होऊ शकला नव्हता. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 14 बनवलेल्या आहेत. आता 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. इथून पुढे 17 धावा. 12-17चं समीकरण अजूनही या मैच मध्ये बाकी है. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है आणि तोच संघर्ष आज मैदानाच्या आत में करावा लागेल. 12 बॉल 17ची गरज. भोर विरुद्ध वाई असं रंगलेलं एक तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा रोमांच आणि थरार आपण पाहत आहोत. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. ओव्हर नंबर 2 साठी भोर तालुक्यातील पर्याय निवडलाय कोंडगाव या गावचा राजू दिगे. ओव्हर नंबर 2 मध्ये राजू दिगे डावकुरे हाताचे प्रतिभावंत ऑलराऊंडर आहे. षटक क्रमांक 2 मध्ये येत आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सतीश सनस, विशाल चोरगे या जोडीने अनेक वेळा प्रारंभिक जोडीमध्ये गेल्या काही वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर या जोडीने अनेक वेळा वाई स्पोर्ट्स साठी चांगला खेळ केला, परंतु आज तालुक्यासाठी एका बाजूला राजू दिगे आपण चर्चा करतो साई 11 साठी घरोंद्यामध्ये नेहमी चांगला खेळ केला, परंतु आज तालुक्यासाठी उजवस्तीच्या बाहेरचा बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. राजू दिगे यांनी हा जो पर्याय निवडला ना यॉर्कर बॉलचा तो चांगला होता आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव प्राप्त होतीये. राजू दिगे सहसा फलंदाजाला मुभा देणार नाहीत, परंतु या ओव्हर मध्ये किती विकेट राजू दिगे घेणार आणि किती धावा खर्च करणार. एका बाजूला स्ट्राइक रोटेट केलाय. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सतीश सनस, विशाल चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सतीश सनस यांचा खेळ या मॅच मध्ये बहरलाय. आतापर्यंत त्यांच्या खेळाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर एक षटकार त्यांच्या बॅट मधून आहे. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका, कारण यानंतर फायनल अजूनही बाकी आहे आणि जर वेळ कमी झाला तर ती कमी ओव्हरची तुम्हाला खेळावी लागेल याची आपण नोंद घ्या. सहकार्य करा, तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे. राजू दिगे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील का. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय डेंजरस एंडला सतीश सनस. 2 धावा सहजरित्या मिळालेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. मॅच मध्ये आता उत्कंठा हळूहळू वाढू लागलेली आहेत. पाठीराखे व्याकुळ आहेत विजयासाठी. खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये तळमळ सुरू आहे. विजयासाठी कोणता संघ सामना जिंकेल. राजू दिगे संघाला कमबॅक करून देणार का, मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार का. एका बाजूला सतीश सनस संघाला विजय मिळवून देणार की संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देणार. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. राजू दिगे बांधून ठेवतायत. सतीश सनस यांना डॉट टाकलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. भोर तालुक्यातील राजू दिगे कोंडगावचा गोलंदाजी मार्गवरती काय गोलंदाजी केली, प्रभावशाली मारा केलाय. गोलंदाजी मध्ये असणारी अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी कोंडगावच्या राजू दिगेने अंमलामध्ये आणलेल्या आहेत. तर एका बाजूला आसरे गावचा एक उत्तम फिनिशर सतीश सनस. आता समीकरण बदललेलं आहे. 9 बॉल 14ची गरज आहे. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता हळू वाढू लागलेली आहे, कारण सामना तसाच मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 9-14चा थरार. वाई विरुद्ध भोर. जागेवरतून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला प्रयत्नांना यश नाहीये. परंतु एक सिंगल धाव प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही.
राजू दिघे प्रभावशाली मारा, फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. राजू दिघे यांची कमालीची गोलंदाजी. आता इथून पुढे बॉल बाकी आहेत 8. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे त्या 13. 8-13चा थरार. या षटकातले अजूनही 2 बॉल बाकी आहेत. विशाल चोरगे स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज वाई तालुक्यातील जांभळी गावचे. 8 बॉल 13चा थरार. राजू दिघे विरुद्ध विशाल चोरगे. षटकातला 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना विशाल चोरगे काय दडलं या 2 बॉलच्या पाठीमागे. मॅचला कलाटणी कोण देणार, गोलंदाज की फलंदाज? शेवटचे महत्वाचे निर्णायक 2 बॉल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती केलाय विशाल चोरगेने वार. बॉल चाललाय सीमा पार. मेजवानीवरती ताव मारलाय, आस्वाद घेतलाय विशाल चोरगेचा टोला आणि बॅटचा बोलबाला. मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवलाय सीमा पार. आलाय तो षटकार. मॅचला आता पुन्हा कलाटणी मिळाले. ज्या राजू दिघेने चांगली गोलंदाजी केली होती ना, त्यांनीच मोठा फटका खर्च केलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथून पुढे आता 7 बॉल आणि विजयासाठी समीकरण बाकी आहे 7 धावांचं. 7 बॉल 7. राजू दिघे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि जागेवरतूनच विशाल चोरगे यांनी आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे येतील, बॉलचा पाठमोरा करतील. 2 धाबा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे मिळालेले आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे त्या 5. चला अकालपे लाकवड, आपण टॉससाठी समोर या ही विनंती आहे आणि तुम्ही 2 आयकॉन घेऊ शकता. याची देखील आपण दक्षता घ्या. टॉस हा फायनलचा मैदानात होईल याची आपण नोंद घ्या. जो संघ जिंकेल त्याही संघाला टॉस साठी लगेच यावं लागेल याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना कळकळीची विनंती आहे. अकालपे लाकवड आणि जो संघ या मॅच मधून विजयी होईल त्या संघाला टॉस साठी संपूर्ण संघाला घेऊन यावं लागेल याची आपण नोंद घ्या. शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलसाठी पर्याय निवडलाय सूरज मताळे या नावाचा कामथडीचा गोलंदाज. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक 4चा मालिकावीर किताब आपल्या नावी करणारा भोर तालुक्यातल्या कामथडी गावचा सूरज मताळे ओव्हर नंबर 3 मध्ये. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. 4 धावांची गरज. येणारे बॉल 6. तारेवरची कसरत, प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी या सर्व काही गोष्टींची सांगड घालावी लागेल. उजवस्टीच्या बाहेर असणारा बॉल त्याला खेळले डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, बॉल ची फेक करतील स्ट्रायकर एंडला. अवघी 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. म्हणजे इथून पुढे आता विजयासाठी बनवायचे आहेत 5 बॉल 3 ची आहे इथून पुढे गरज. 5 बॉल 3चा थरार अजून या मॅच मध्ये बाकी आहे. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो आणि हा सूरज तो अंधकार नाहीसा करणार का? येणारे 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 3. 4 बॉल 3चा खेळ अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. भोर विरुद्ध वाई. सूरज मताळे खास गावावरतून खेळण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला विशाल चोरगे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. विजयासाठी बनवायचे आहेत 3 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. उजवस्तीच्या बाहेर टाकलेला बॉल. कव्हर्सला खेळाडू आहेत. एकच धाव बनवली. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या 2. येणारे बॉल 3. 3 बॉल 2 ची गरज आहे या मॅच मध्ये. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है.
त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. 3 बॉल 2, 3-2चा थरार. टप्पा पडल्यानंतर अंगाला भिडणारा बॉल, धाव होईल का? तर हो, ही धाव होते. या धाबा वाचवाव्या लागतील. आता 2 बॉल 1 ची गरज. शेवटपर्यंत संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 2 बॉल 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे आणि आता ती बदलली जाईल का? 2 बॉल 1 मॅच खेचून आणणार का? चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 2 बॉल 1चा थरार आणि हा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय? धाव घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. पाठीराख्यांच्या हृदयाचे काळजाचे ठोके आता हळूहळू चुकू लागलेले आहेत. कंपल्सरी चेस आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत येऊन पोचलेला आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. एका बाजूला पराभवाच्या लाटा तर एका बाजूला जिंकण्याचा आनंद. याच्या मधलं जे अंतर आहे ना ते टेन्शन वाला आहे. 1 बॉलमध्ये 1 धावेची गरज आणि स्ट्राइक वरती कोण आहे? तर सतीश सनस. तर गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? सूरज मताळे. शेवटचा बॉल घेऊन येतील. कामतडी विरुद्ध आसरे, भोर विरुद्ध वाई असा रंगलेला रोमांचक सामना. दोन्ही संघांच्या संघर्षाला आपण देऊया सलाम. 1 बॉल 1 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. 1 बॉल 1 ची गरज. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल आहे, त्यामुळे हा सामना जिंकलाय. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिट्या भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई 11 ने त्यांचं अभिनंदन. महाराज 11 भोरच्या संघर्षाला सलाम. त्याचबरोबर रुद्र फायनान्सचे अमितजी गुजर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती आहे की समोर आपण लाईन अप करा. निलेश सर आपल्याला विनंती आहे. चला आपण फायनलचा टॉस करणार आहोत. 3 षटकांची लढत असेल. टीम अकालपे आणि